जसं की तुम्ही बघू शकता मित्रांनो, खूप सारं दूध आम्ही गरम करायला ठेवलेलं आहे. हा व्हिडिओ काय आहे मी तुम्हाला सांगतो लगेच. तर मित्रांनो, दूध आपलं गरम झालेलं आहे. आपण करणार आहोत चितळेची बासुंदी. आणि द पर्पज ऑफ दिस व्हिडिओ इज गणपती बसवणार आहोत आपण आज. आणि एक नवीन गोष्ट ट्राय करतोय की गणपतीचे 5 दिवस आपण 5 वेगळ्या वेगळ्या रेसिपीज जे काही नैवेद्य बनवू त्याचं आपण खदाड खाऊमध्ये कवर करणार आहोत. आणि बघत राहा, ट्राय करेल की 5 दिवस 5 व्हिडिओज 5 वेगळ्या वेगळ्या रेसिपीज येतील. लेट्स सी, विल फाइंड आउट. दूध आवाज करत आहे. आता आपण याच्यात हे गरम दुधामध्ये हे कॉन्टेंट्स टाकू. बासुंदीचे कॉन्टेंट आपण ह्याच्यात मिक्स केलेले आहेत. आता थोडं नीट मिक्स करू म्हणजे त्याचे ते लंप्स नको राहायला. बासुंदी आता आपण फ्रीजरमध्ये ठेवत आहोत गार करायला. बटाटे आपण उकडायला ठेवूयात. आपण करणार आहोत पिवळा बटाटा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, कृष्ण हरे हरे, गणपती बाप्पा मोरया मोरया. तर मित्रांनो, आता आपण गणपती बसवलेला आहे. आता आपण पुढची तयारी करू. भांडी आखट चालू आहे इकडे. ठीक आहे, आपले सुशेफ आज सुशेफनी खूप तयारी आहे इकडं, खूप तयारी करून गेलेली आहे ऑलरेडी. तर आपण लेट्स डाइव्ह इनटू आवर रेसिपी. बटाटे उकडलेले आहेत आपले. यांना डिरेक्टली फोडणी देताना उघडू. जास्त नाही, 3 चिट्ट्या केल्या म्हणजे एकदम कुक व्हायला नको. तर मित्रांनो, फोडणीचं सामान आपण काढून ठेवलेलं आहे. लसूण आणि आलं जे आहे ते आपण वरण पण करणार आहे फोडणीचं, त्यासाठी वापरणार आहे म्हणून क्वांटिटी जास्त. घाबरू नका. आता आपण फोडणी बनवत आहोत. फोडणीचं सामान आपलं रेडी आहे. आता आपण फोडणी देऊया. गॅस गरम झालेला आहे. फोडणी रेडी आहे आपली. आता आपण कांदा टाकूया. आपण हळद टाकली आहे. आता मिश्रण हे आपलं रेडी आहे. जे बारीक बारीक हिरवं दिसतं ते मिरचीच नाही, नसतं कढीपत्ता पण आहे. पण आपल्याकडे एक माणूस त्याला अख्खा कढीपत्ता नाही आवडत, त्यामुळे बटाटे आपले उकडलेले आहेत. बटाटे आपले सोलले जात आहेत. कसं वाटतं बटाटे सोलताना? छान, मस्त. पाहुणे आपले वाट बघतात कधी जेवण होत आहे. पाहुणे इकडे हात करा. पाहुणे एकदम कॅरेक्टरमध्ये जातात लगेच. या बटाट्यांना आता आपण चिरून घेऊया. आपला मॅश्ड पटेटो नाही आहे, स्लाइस्ड पटेटो. आता आपला बटाटा आपण आपल्या मिश्रणामध्ये टाकू. वरण भातासाठी आपण कुकरमध्ये वरण आणि भात म्हणजे डाळ आणि भात टाकलेला आहे. लावून घेऊ आता. पिवळा बटाटा आपला रेडी आहे. ही आपली एकदम फेवरेट भाजी आहे पिवळा बटाटा. येतोय का प्लेटमध्ये? हो. अरे टोपी राहिली. टोपी इज व्हेरी इम्पॉर्टंट टुडे. छान मस्त केसांमध्ये असते आपली टोपी. बटाट्याला आपण नीट मिक्स करून घेऊया.
म्हणजे 1 आउट ऑफ 2 म्हणजे आपला स्टुडिओ आहे. एक ऑलरेडी आपण केलेलं आहे थोडंसं बासुंदी. इट इज चिलिंग इन द फ्रिज. हो एक बटाटा गॅसवर लावून बसलेला. कलर एवढा छान आलेला नाही आपल्या बटाट्याला. बट इट विल बी टेस्टी होपफुली. गाईस सांगतील आपल्याला. बट वास तर छान आलेला आहे. Here goes the final thing in this batata. That is the dhania. Looks good. ही डिश आपल्याला साईडला आपण ठेवून देऊया आणि लेट्स वेट फॉर द कुकअप. शिट्ट्या झालेल्या आहेत. आपल्या शिट्ट्या शांत होतात तोपर्यंत आपण सगळी इथे तयारी करून घेतलेली आहे फोडणीची वाढण्यासाठी. कोशिंबीर बनवलेली आहे. चपात्यांचा कार्यक्रम इथे चालू आहे. त्यामुळे 15 ते 20 मिनटं असं वाटतं सगळं जेवण आपल्याला आहे. फोडणीसाठी कढई काढलेली आहे आपण. ओके चपात्याचा कार्यक्रम जोपर्यंत होतं तोपर्यंत अरे सर मध्ये बघा मस्त तुपातल्या चपात्या होत आहेत. तेल टाकूया एकदम थोडं. डाळ आपली शिजलेली आहे. आता डाळ आपण टाकूया आपल्या फोडणीमध्ये. हो ओके डन. दिसतंय सगळं आतापर्यंत. पडून झालेलं आहे. यस मित्रांनो मस्त कलर आलेला आहे आपल्या डाळीला. आपली डाळ ही रेडी आहे. थोडी डाळीला उकळी येऊ द्या आणि आपलं जेवण रेडी आहे. तोपर्यंत आपण नैवेद्याचं ताट करूया. बासुंदी पण आपली रेडी आहे. मस्त आपण गीर गाईचं दूध वापरलेलं आहे त्यामुळे एकदम अशी मलाईदार आपली बासुंदी आहे. हा 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 एकदम मस्त. एकदम आपलं घरचं दूध आहे गीर गाईचं. औषधी बासुंदी आहे त्यामुळे आपली. नैवेद्यासाठी भात बनवायची निंजा टेक्निक इथे बघा मित्रांनो. हा 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 मस्त. मित्रांनो ताट आपलं रेडी आहे. जसं की तुम्ही बघू शकता आपण सगळं घरी केलेलं आहे. याच्यात थोडीशी चिटिंग केली आहे बट ठीक आहे. ही आहे कढीपत्त्याची चटणी जी पण घरी केलेली आहे. याचा जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर आम्हाला प्लीज कॉमेंट्समध्ये कळवा. आता हे आपण नैवेद्य देवाला दाखवू आणि जेवायला बसू. कसं काय झालं आहे जेवण? एकदम मस्त. एकदम छान झालं जेवण. बटाट्याची भाजी, फोडणीचं वरण, बासुंदी. अरे वा एकच नंबर. मस्त जेवण. काय बोलायचं? छान आहे. कोशिंबीर एक नंबर झाली. मिक्सिंग काही केलेली नाही त्यामुळं प्युअर खाल्लेलं आनंद. आपण पण आता खाऊन घेऊया मित्रांनो आणि तुम्हाला चव कळवतो. खूपच मस्त. काय बटाट्याची भाजी हसू नको. फेक वाटेल लोकांना. खरंच छान झालं. एकदम हेल्दी वेमध्ये बनवलं. कमी तेलात. येस. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला सांगा. हे 5 दिवस आपण रोज एक अशी रेसिपी खादाड खाऊच्या टाकत राहू. गणपती बाप्पा मोरया. सगळ्यांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आणि राडा घाला पुण्यात.